बागेत निघालेल्या बेबी टॅमॅटोची चटकदार चटणी आपण इथे बघूया. 5-6 चमचे मी चांगली तिळाची त्याच्यावर फोडणी घातली, हिंग भरपूर घातला आहे, कोथिंबीर घातलेली आहे, मीठ घातले आणि हे सगळं हलवून मी एक 5-7 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहे. मायक्रोवेव्हमधून हे मी आता काढलं आहे आणि दाखवते. थोडंसं मिठाचं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ घालायचा आहे. गूळ घालून आधी ठेवायचं नाही आहे, नाहीतर तो गूळ असा थोडासा कडक होतो त्याच्यामध्ये. गूळ घातलं आहे आणि हे मी आता मिक्सरमधून काढते आहे. तुम्हाला हिरवी मिरची कमी जास्त तुम्हाला किती हवी ते करू शकता. मिक्सरमधून हे असं असं थोडं लिक्विड झाल्यासारखं निघतं, पण आपल्याला ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे. दाण्याचं कूट घातलं की ते आपोआप नंतर घट्ट होतं आणि नंतर ती थोड्या एक अर्ध्या पाऊण तासाने आणखीन थोडीशी दाट होते. मी इथं अशी मूद करून घेतलेली आहे. भातामध्ये मध्ये वाटी घालून असा खड्डा करून मूद मी घातलेली आहे. भरलं वांगं केलं होतं त्यामुळे मस्तपैकी वांग्याचा रस घातलेला आहे, टोमॅटोची चटणी, तूप इथे घातलेलं आहे आणि ताक असा माझा मेनू होता. धन्यवाद.